आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चिंकीने बनवला केक. आज गट्टू चिंकीच्या शाळेला सुट्टी होती आणि ते दोघेही बसून बसून खूप कंटाळले होते. तेवढ्यात चिंकी टीव्ही ऑन करते. किती बोर होतंय गट्टू. चल मिळून टीव्ही बघूया. हो चिंकी, चल काहीतरी छान बघू. काय लावू? कुठलं कार्टून लावू? अगं नाही चिंकी, मला कार्टून नाही बघायचं. काहीतरी नवीन शोध ना छान. अरे वा, हे बघ गट्टू टीव्हीवर कुकरी शो येतोय. आई हेच बघून आपल्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवते. अगं हो चिंकी, चल बघूया आज याच्यात काय बनवायला शिकवणार आहे. यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आई हा शो रोज बघते. कुकरी शो मध्ये केकची रेसिपी होती. गट्टू चिंकी लक्षपूर्वक रेसिपी पाहू लागले. चिंकी, ह्यांना केक करताना पाहून मलाही केक खावासा वाटतोय. आपण दोघं मिळून केक बनवूया. हो गट्टू, मीही हाच विचार करतेय. तसंही आपण रिकामेच बसलोय आणि खूप बोर होतंय. तर चल मग उशीर का करायचा. चल जरा स्वयंपाकघरात जाऊन बघू की केक बनवण्याचं सामान कुठे ठेवलंय. हो गट्टू, तू जा आणि सामान शोधायला सुरुवात कर. तोपर्यंत मी आईकडून केक बनवण्याची परवानगी घेऊन येते. दोघेही आपापल्या कामाला लागतात. मग गट्टू खूप उदास होऊन चिंकीकडे येतो. चिंकी आईच्या खोलीत होती. चल गट्टू, बघ आईने आपल्याला केक बनवण्याची परवानगी दिली. अगं पण चिंकी, आपण केक बनवायचा तरी कसा. केक बनवण्याचं सामान नाहीये सगळं. अरे हो, आता आठवलं. मी मागच्या आठवड्यात केक बनवला होता ना. त्यानंतर आजपर्यंत मी शॉपिंगला जाऊच शकले नाही. म्हणून केक बनवण्याचं सगळं सामान घरात नाहीये. हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप उदास होतात. किती बोर होतंय आम्हाला. मोठ्या मुश्किलीने केक बनवण्याची आयडिया सुचली होती. आता काय करायचं? आई मुलांना उदास झालेलं पाहून म्हणते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इतकेही उदास नका होऊ. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तुम्ही रेग्युलर केकच्या ऐवजी एक स्पंज केक बनवा. तो बनवण्याचं सगळं सामान आहे घरात. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला पुन्हा एकदा नवी आशा दिसली. ते पुन्हा एकदा एक्सायटेड होऊन आईच्या पाठीमागे किचन मध्ये गेले. हे बघा मुलांनो, तुमच्याजवळ तर सामान कमी आहे. म्हणून तुम्ही तसा केक नाही बनवू शकणार जो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला होता. पण हो, तुम्ही तरीही एक छान केक बनवू शकता ह्या कमी सामानामध्ये. ठीक आहे आई, आम्ही दोघं तयार आहोत. हो ना चिंकी? हो आई, आम्ही दोघे तयार आहोत. ठीक आहे तर चला, आता मी जे जे सांगते ते करा बरं. मग आई गट्टू चिंकीला आपल्या स्पंज केकची रेसिपी सांगते आणि त्या आईने दिलेल्या सगळ्या सूचनांना फॉलो करत जातात. बरं सांगा बरं गट्टू चिंकी, तुम्हाला कोणत्या आकाराचा केक बनवायचा आहे? चौकोनी आकाराचा. नाही, तो किती बोर असतो. एक हार्ट शेपचा केक बनवूया. चल ठीक आहे, हार्ट शेपचाच बनवूया. ओके मुलांनो, सुरू करूया. अगं चिंकी, तुझ्या चेहऱ्यावर तू तर खूप सगळी कोको पावडर लावलीयस. अरे कुठे कुठे? सांग ना मला. ये ग चिंकी, मी तुझा चेहरा पुसून देते. आई, तयार झालं हे बॅटर. आता फक्त शेवटचं एकदाच ह्याची चव घेऊया की कसा झालाय. मग ह्याला बेक करू. हो गट्टू, मस्त आयडिया आहे. अरे हे काय, या बॅटर मध्ये तर साखर कमी आहे. अरे असं कसं झालं? चिंकी, मी तुला सांगितलं होतं ना की यामध्ये 120 ग्रॅम साखर टाक. अरे सॉरी आई, मी तर फक्त 100 ग्रॅम साखर टाकली. ओ, म्हणून केक थोडा अगोड वाटतोय. हरकत नाही, आता 20 ग्रॅम साखर टाक. हो आई, लगेच टाकते. अजून एक काम कर, ह्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाक. ह्याचा फ्लेवर अजून छान होईल. हो आई, लगेच टाकतो. थोड्या वेळात गट्टू चिंकीचा मिनी स्पंज केक बनवून तयार होतो. वाव, किती क्यूट दिसतोय ना आपला हा छोटासा केक. मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या कमी सामानामध्ये सुद्धा इतका छान केक बनवू शकतो. आणि तर हा बनवण्यासाठी वेळही किती कमी लागला ना चिंकी. हो गट्टू, ही तर सगळी आपल्या आईची कमाल आहे. तिच्याच कल्पनेमुळे आपण इतका छान केक बनवलाय. थँक यू आई. अरे त्यात थँक्यू काय मुलांनो, मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला केक बनवायला शिकवताना. आता फक्त बाबा येण्याची वाट बघूया. ते लवकर घरी आले तर लवकर आपण केक कापून हा खाऊया.
मग गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबा येण्याची वाट पाहू लागतात आणि ते येतात जोरात ओरडतात. सरप्राईज! अरे अरे गट्टू चिंकी, काय हे केक? काय विशेष? काय खास कारण केकचं? बाबा, हा केक आम्ही दोघांनी बनवलाय. आम्हाला आज खूप बोर होत होतं म्हणून. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा सगळे मिळून केक कापतात आणि सर्वात अगोदर बाबांना खाऊ घालतात. बाबा म्हणतात, अरे वा माझ्या छोट्या शेफ, तुम्ही दोघांनी तर खूप छान केक केलाय. खरंच हा केक खूप यम्मी झालाय. मग गट्टू आणि चिंकी ही केक खातात आणि त्यांनाही केक खूप आवडतो. आता जेव्हा जेव्हा घरात केकची गरज असेल तेव्हा मी आणि चिंकी मिळून बनवणार. हो हो, नक्कीच. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायलाही शिकवेल, म्हणजे तुम्ही मला मदतही करू शकाल. वाव, खूप मस्त आयडिया आई. मग सगळेजण एकत्र मिळून खूप साऱ्या गप्पा मारत केक एन्जॉय करतात. आईने बनवला इडली डोसा. आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते. गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात. चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि बेल वाजवतात. या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो हो, या ना मुलांनो, लवकर हात धुवा. मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात. मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळी आई बाबाही परत येतात. आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजा झाली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता. अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचं इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते. वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते. तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत. बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही. बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते. हॅलो गट्टू चिंकीची आई, या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो हो, सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा,
तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते. थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो. अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय. पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या, चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात. अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. गट्टू, चिंकी आणि आईस्क्रीम. ये ये, आम्ही पास झालो. ये माझ्या हुशार मुलांनो, खूप छान. आई, आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिलीये. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि यासोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे, त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंडकडे. ये, सुट्ट्या सुरू झाल्या. सांग, आपण काय खेळूया? चला, आपण सगळेजण खेळूयात लपाछपी. आपण सगळेजण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही नाही, नेहमी मीच का? यार गट्टू, जा ना. आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1 2 3, मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आत्ता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा, हा उकाडा. अरे यार, खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो, मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला, आपण सगळे लिंबू सरबत पिऊ. अरे, पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीमवाले काका येताना दिसले. अरे ते बघा, समोरून आईस्क्रीम वाले काका येतायत. चला, आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो, लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो, सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळाबिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लास मध्ये घालतो, जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही, आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे, आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये, आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते, तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा, मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे, मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी, लवकर टीव्ही लाव ना, मला खूप बोर होतंय. अरे थांबा थांबा, मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा, आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा,
मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा थांबा, आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला, म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना, तुझी इच्छा होत नाही का रे? इच्छा तर माझी पण आहे, पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात? तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली, अरे वा, माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती, कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत? हो, एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही, पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल. तर आता काय करायचं? आयडिया, मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला, आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळेजण हसू लागले आणि किचनकडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होतं. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा, तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेवर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून 2 चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळेजण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा. थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल, आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. आंबे खाणारे उंदीर. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि मुले आंबे खाणार नाहीत असे कधी होऊच शकत नाही. गट्टू चिंकी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाण्याचा हट्ट करायचे. पप्पा, चला ना बाजारात, आंबे आणायचे आहेत. अरे हो हो, आंबे कुठे पळून जात आहेत? आताच तर हंगाम सुरू झाला आहे, अजून चांगले आंबे आले सुद्धा नाहीत. शिवाय आंब्याचे भाव तर खूपच वाढलेत. थोडे स्वस्त आणि चांगले आंबे आले बाजारात की जाऊ आपण. मम्मीचे बोलणे ऐकून उदास गट्टू चिंकीने रडायला सुरुवात केली. एके दिवशी गट्टू चिंकी हरीच्या घरी खेळत होते. तेव्हाच हरीची मम्मी एका ट्रे मध्ये काही वाट्या घेऊन आली. काकू, तुम्ही काय आणलं आहे? मी तुमच्यासाठी आमरस आणला आहे. आमरसाचे नाव ऐकून गट्टू चिंकीच्या तोंडाला पाणी सुटले. दोघांनी आमरसाच्या वाट्या घेतल्या आणि बघता बघता आमरस संपून टाकला. अरे हळूहळू, तुम्ही अजूनपर्यंत आंबे खाल्ले नाहीत वाटतं. हो ना काकू, मम्मी पप्पा तर आंबे आणायचं नावच काढत नाहीयेत. अरे, आम्ही तरी कुठे बाजारातून आणले आहेत. हरीच्या आजी आजोबांनी पाठवले आहेत गावावरून. गावचे आंबे आहेत हे. बाजारात तर आंबे किती महाग विकत आहेत. शिवाय ते पिकवण्यासाठी कोणकोणतं पावडर वापरतात कोणास ठाऊक. म्हणून दरवर्षी आम्ही गावावरूनच आंबे मागवतो. काकू, आमच्या मामाच्या गावी पण आमराई आहे. आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जाऊन खूप आंबे खातो. पण काय माहित या वर्षी गावी जायला मिळणार पण की नाही. इकडे दरवाजाची बेल वाजली आणि मम्मीने दरवाजा उघडला. बाहेर एक माणूस खूप पेट्या घेऊन उभा होता. मॅडम, मी आंब्याची डिलिव्हरी घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पा दोघेही चकित झाले. अरे, पण आम्ही तर आंबे नाही मागवले. मॅडम, मी स्वर्ग फ्रूट मार्केटमधून आलो आहे. आम्ही तुमच्या माहेरून तुमच्या भावाकडून आंबे खरेदी केले होते.
त्यांनी आम्हाला काही पेट्या आपल्या घरी देण्यास सांगितले होते. मी आपल्या माहेरचे आंबे घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पांना आनंद झाला. अरे वा, गट्टू चिंकीच्या मामाने आंबे पाठवले आहेत, म्हणजे आता गट्टू चिंकीला कोणी आवरू शकत नाही. असं कसं चालेल? सगळे आंबे बघितले तर ते सगळे एकदमच संपून टाकतील आणि नंतर आजारी पडतील. असं करूया की ह्या आंब्यांच्या पेट्या स्टोर रूम मध्ये लपवून ठेवूया. मग काय, डिलिव्हरी बॉयच्या मदतीने त्यांनी सगळे आंबे स्टोर रूम मध्ये ठेवले. थोड्या वेळाने गट्टू चिंकी घरी आले. किती गोड होता ना आमरस? हो, खूप गोड होता. काहीही झालं तरी आज पप्पांना मार्केटमध्ये घेऊनच जायचं. गट्टू असे बोलता बोलता अचानक थांबला आणि जोर जोराने वास घेऊ लागला. काय झालं? असं का करतो आहेस? एक मिनिट, आंब्यांचा सुगंध. आपल्या घरात आंब्यांचा सुगंध येत आहे. काही पण मला तर नाही येते. माझं नाक मला कधीच फसवत नाही. आपल्या घरात नक्कीच आंबे लपवलेले आहेत. वास घेऊन बघ. चिंकीने दीर्घ श्वास घेतला आणि तिला सुद्धा आंब्याचा वास येऊ लागला. हो, मला पण आंब्यांचा सुगंध येत आहे. चल, वास घेत घेत शोधूया की मम्मी पप्पांनी आंबे कुठे लपवले आहेत. मग काय, दोघेही घरभर आंब्यांच्या वास शोधत फिरू लागले आणि वास काढत काढत स्टोर रूमच्या दरवाजापाशी गेले. ओहो, म्हणजे आंबे स्टोर रूम मध्ये आहेत. चिंकी, जा पटकन स्टोर रूमची चावी घेऊन ये. चिंकी पळत गेली आणि चावी घेऊन आली. नंतर त्यांनी स्टोर रूमचा दरवाजा उघडला. समोरचे दृश्य बघून त्यांना विश्वास बसत नव्हता. रूम मध्ये आंब्यांच्या बऱ्याच पेट्या ठेवल्या होत्या. मी आंब्यांच्या वासावरून सांगू शकते की हे आंबे मामाच्या आमराईमधले आहेत. आपण सगळेच खाऊन टाकू म्हणून आईने इथे लपवून ठेवलेले असतील. पण ह्या वाघांना आमरसाची चटक लागली आहे चिंकी. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. मग काय, गट्टू चिंकीने आंब्याची पेटी उघडली आणि बघता बघता संपवून पण टाकली. संध्याकाळी मम्मीने स्टोर रूमचा दरवाजा उघडला. मुलांना 2 आंबे कापून खायला देते. पण मम्मीच्या लक्षात आले की आंब्याच्या 2 पेट्या संपल्या आहेत. अरे, या 2 पेट्यांमधले आंबे गेले कुठे? मम्मी धावत हॉलमध्ये आली. गट्टू चिंकी, खरं खरं सांगा, तुम्ही चोरून आंबे खाल्ले ना? अरे काय झालं? 2 पेटी आंबे गायब आहेत. काय आहे तू पण? आम्हाला काय माहित की आंबे स्टोर रूम मध्ये आहेत? आणि असले तरी उंदरांनी खाल्ले असतील. आम्ही थोडीच खाल्ले आहे. तेवढ्यात मम्मीचे लक्ष गट्टू चिंकीच्या कपड्यांकडे गेले. दोघांच्याही कपड्यांवर आंब्याचे डाग होते. हे बघून मम्मी हसत बोलली, होय तर 2 उंदरांनी आंबे खाल्ले आहेत आणि ते दोघेही आता माझ्या समोर उभे आहेत आणि ते उंदर कपडेही घालतात. हे ऐकून गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांचे लक्ष त्यांच्या कपड्याकडे गेले. कपड्यावरील आंब्याचे डाग बघून दोघांना चूक लक्षात आली. ते म्हणाले, शिट, आपण तर हे डाग धुवायचे विसरूनच गेलो. हरकत नाही माझ्या उंदरांनो, डाग चांगले आहेत. मम्मीचे बोलणे ऐकून पप्पा आणि गट्टू चिंकी हसू लागले. इंडियन फूड वर्सेस चायनीज फूड. गट्टू आणि चिंकीला तशा सगळ्याच गोष्टी पसंत होत्या, जसं की खेळणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, नवी ठिकाणं बघणं आणि अशा भरपूर गोष्टी. दोन्ही मुलं इतकी गोड आणि चंचल होती की त्यांच्या फेवरेट गोष्टी सुद्धा खूप लवकर बदलायच्या. जसं एक दिवस शाळेत लंच ब्रेक झाला तर सगळी मुलं डबा उघडून जेवायला एकत्र आली. निलेश, भूषण, बंटी, आपले लाडके गट्टू चिंकी सगळ्यांनी एक एक करून आपला टिफिन उघडला. आज मी डब्यात आणलाय मंचुरियन. वाव, इट्स सो यमी. आणि तू काय आणलेस भूषण? माझ्या डब्यात आज आहे नूडल्स. आणि सगळ्यांच्याच डब्यात चायनीज फूड दिसत होतं. पण अजूनही गट्टू चिंकीचा डबा उघडायचा बाकी होता. तेव्हा एक्साइट होऊन निलेश त्यांना म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही तुमचे डबे उघडा, बघूयात तरी आज काय खास आहे तुमच्या डब्यात. हो, तुमच्या डब्यात काहीतरी नेहमीच हटके असतं. बंटीने असं म्हटल्यावर सगळेजण गट्टू चिंकीकडे बघू लागले. पण कदाचित गट्टू चिंकीला अगोदरच डब्यात काय आहे ते माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्साइटमेंट नव्हती. दोघांनी सोबतच डबा उघडला आणि सोबतच उत्तर दिलं, बटाट्याची भाजी आणि पोळी आणि गाजराचे काही तुकडे.
सगळे जोरदार हसू लागले. गट्टू चिंकी आणि त्यांचे सगळे मित्र खूप हसू लागले. गट्टू चिंकी, तुम्हाला मंचुरियन खायचं असेल तर यातून खा. आणि हो, नूडल्स पण आहेत, खूप टेस्टी आहेत. सगळ्यांनी निलेश आणि भूषण यांच्या डब्यातलं चायनीज खाणंच जास्त पसंत केलं. बघता बघता सगळं चायनीज फूड फस्त झालं आणि गट्टू चिंकीचा टिफिन ज्यात पोळी भाजी होती त्याला कोणी हातही नाही लावला. घरून आणलेला डबा गट्टू आणि चिंकी जसाच्या तसा परत घेऊन आले. आईने जेव्हा बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की गट्टू चिंकीने डब्यातली भाजी पोळी तशीच ठेवली आहे, काहीच खाल्लेलं नाहीये. हे बघून आईने गट्टू चिंकीला हाक मारली. गट्टू चिंकी, बाळांनो जरा इकडे या. गट्टू चिंकी पळतच आईकडे आले आणि जेव्हा आईच्या हातात त्यांनी डबा बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आई रागावणार आहे. गट्टू चिंकी, तुम्ही शाळेत डबा नाही खाल्ला? डब्यात तर सगळं तसंच आहे. हे आई, ते आम्ही विसरलो. चल चिंकी. गट्टू आणि चिंकी बाहेर पळू लागले आणि जेव्हा आईनं विचारलं तेव्हा चिंकीनं पळतच उत्तर दिलं. अरे, आता कुठे जाताय? खेळायला जातोय आई, ग्राउंडवर. पण जेवण? खाल्लो ताई. आई काही जास्त विचारणार तेवढ्यात गट्टू चिंकी निघूनही गेले होते. या प्रकारे आईची बोलणी खाण्यापासून ते दोघे वाचले होते. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या वेळी सगळेजण परत एकत्र आले आणि आज सुद्धा गट्टू चिंकीने सोडून बाकी सगळ्यांनी काही ना काही चायनीज आणलंच होतं. पण यावेळी गट्टू चिंकीने दोघांनीही आपला डबा उघडला नाही, कारण त्यांना माहिती होतं की आजही काहीतरी हेल्दीच खाणं असेल. आजपासून माझ्या फेवरेट गोष्टींच्या लिस्ट मध्ये मी चायनीज फूड सुद्धा ऍड केलंय. हो, मला पण मंचुरियन खूप आवडतं. हे नूडल्स तर खूप टेस्टी होते. जो एकदा चायनीज फूड टेस्ट करतो त्याचं हे नेहमीचं फेवरेट फूड होऊन जातं. आजही सगळ्यांनी मिळून निलेश भूषणच्या डब्यातले चायनीजचे मेनूच संपवले. आज तर बंटीनेही नूडल्स आणले होते. घरी जाता जाता गट्टू चिंकी गप्पा मारत होते की त्यांनाही आता चायनीज खाणं खायचं होतं. पण आईला कसं म्हणणार की डब्यामध्ये चायनीज बनवून दे म्हणून? हा खूप मोठा प्रश्न त्या दोघांच्या समोर होता. चिंकी, मला मंचुरियन खूप आवडले. मला तर पोट भरून चायनीज खायचंय. मला पण नूडल्स खूप आवडले, पण आई आपल्याला डब्यामध्ये असं काही देणार नाही. आयडिया, आपण आईला सांगू की कुठल्याही चायनीज फूड असलेल्या हॉटेलमध्ये चल, म्हणजे आपण पोटभर नूडल्स आणि मंचुरियन खाऊ शकू. गट्टू चिंकी घरी जाताच आईने त्यांना अडवलं आणि विचारलं, आज डबा खाल्ला की नाही? दाखवा बरं. आई दोघांचा डबा उघडून बघते तर आजही तसाच डबा होता. तुम्ही जेवण का नाही करत? तेव्हा चिंकी सांगते की ते सगळे मित्र एकत्र होऊन जेवण जेवतात आणि त्यांच्या जेवणातच गट्टू चिंकीचं जेवण होतं. पुढे चिंकी हॉटेलमध्ये जाण्याविषयी बोलते. आई, मला आणि गट्टूला चायनीज फूड खायचंय. उद्या आपण हॉटेलमध्ये जाऊयात जिथे पोटभर चायनीज मिळेल. हो आई, नूडल्स तर माझे फेवरेट आहे. मला खायचे ते. नाही बाळांनो, ते आपल्यासाठी हेल्दी नाहीयेत. आपलं इंडियन फूड खूप हेल्दी असतं. तुम्ही जर हे खाल्लं तर तुमची तब्येत खूप चांगली राहील. आईने लाख वेळा मना करून सुद्धा गट्टू चिंकी काही ऐकत नाहीत. त्यामुळे आई सुद्धा तयार होते आणि गट्टू चिंकी खुश होतात. पण फक्त एकदाच मी तुम्हाला चायनीज खायला नेतीये. तेवढ्यात त्यांची डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडतो तर पाहतो की त्यांची मावशी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली आहे. हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी खायला मस्त गोष्टी आणल्यात. नाही ताई, गट्टू आणि चिंकीला चायनीज फूड आवडतं. ते शुद्ध तुपातले लाडू, बर्फी असं काही खात नाही. अच्छा ठीक आहे, मी खूप मस्त मस्त पदार्थ बनवते, फक्त आपल्या दोघींसाठी. मावशीने आईची मदत घेऊन पनीरचे एवढे काही पदार्थ बनवले की गट्टू चिंकी पळतच तिकडे आले आणि खाण्यावर असे काही तुटून पडले की चायनीज फूड विसरूनच गेले. त्यानंतर मावशीने खूप मस्त फ्रूट सॅलड बनवलं, पराठे बनवले आणि अशा भरपूर गोष्टी बनवल्या ज्या खूप स्वादिष्ट होत्या. बाळांनो, सगळ्यात चांगलं आणि शरीराला आवश्यक असं जर काही असेल तर ते आहे इंडियन फूड. चायनीज फूड लागायला थोडंसं टेस्टी लागत असेल, पण त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसानही होऊ शकतं. तेवढ्यात घरच्या फोनची बेल वाजते आणि आई तो फोन उचलते. फोनवर भूषणची आई बोलत होती. बोलून आई परत गट्टू चिंकी आणि मावशीकडे आली आणि म्हणाली, गट्टू चिंकी, तुमचा मित्र आहे ना भूषण, त्याच्या आईचा फोन आला होता मला. भूषणच्या पोटात खूप दुखतंय.
तो सुद्धा 2-3 दिवसांपासून चायनीज फूड खात होता. आता समजलं गट्टू चिंकी की कशा प्रकारे आपलं इंडियन फूड सगळ्यात चांगलंय. गट्टू चिंकी विचारात पडतात की चायनीज फूड खावं की खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मावशी बरोबर सगळे हॉटेलमध्ये गेले होते. आज मावशीला आईकडून पार्टी होती. गट्टू चिंकीही सोबत आले होते. गट्टू चिंकी, चला सांगा, तुम्हाला काय खायला आवडेल? मंचुरियन की नूडल्स? काय खायचंय? गट्टू चिंकीने 1 मिनिटासाठी विचार केला आणि मग दोघे म्हणाले, नाही आई, आम्हाला चायनीज नाही खायचं. आम्हाला इंडियन फूडच खायचंय, जे एकदम टेस्टी आणि शरीराला चांगलं असतं. मग काय. त्यानंतर सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये इंडियन फूड एन्जॉय केलं. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई, कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, लवकर ये ना. अरे हो येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो चला, आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, ह्याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस, जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं?
ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार हो नाही. हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघेही पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं. मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू. टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय. हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेटमध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. फास्ट फूड वर्सेस आजीचे पराठे. एकदा रविवारी मम्मी गट्टू चिंकीला घेऊन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. बरीच शॉपिंग केल्यानंतर त्यांना खूप भूक लागली. तेव्हा मम्मी म्हणाली, मुलांनो, खूप भूक लागली आहे ना? घरी जाऊन खायला बराच वेळ लागेल. इथे मॉलमध्येच काहीतरी खाऊ. असे बोलून मम्मी दोघांना मॉलमधील फास्ट फूड कॉर्नर मध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, सांगा बाळांनो, काय खाणार? बर्गर. मम्मीने बर्गर ऑर्डर केले आणि मुलांसह ती पण बर्गर खाऊ लागली. गट्टू चिंकीला बर्गर खूप आवडत होता. एक बर्गर संपवल्यावर त्यांना अजून पाहिजे होता, पण मम्मी बोलली, जास्त बर्गर खाणं चांगलं नाही. आई, प्लीज. मम्मीने विचार केला की मुले दररोज बर्गर थोडीच खातात. तिने अजून बर्गर मागवले आणि बर्गर खाऊन झाल्यावर ते घरी आले. रात्री मम्मीने जेवण बनवले होते. वरण, भात, भाजी, चपाती आणि सलाड सुद्धा बनवले होते. मम्मी पप्पा जेवायला बसलेत तेव्हा पप्पांनी मुलांना हाक मारली, गट्टू चिंकी चला जेवायला. गट्टू चिंकी आले आणि पप्पांना म्हणाले, बाबा, आम्हाला भूक नाही, आम्ही झोपायला जात आहोत. असे बोलून दोघेही न जेवता झोपायला गेले. पप्पा हैराण झाले, मुलांना भूक का नाही लागली? तुम्ही काळजी करू नका, मॉलमध्ये 2 बर्गर खाल्ले आहे त्यांनी. बर्गर खाणे चांगली गोष्ट नाही. कुठे रोज रोज खातात? तुम्ही टेन्शन घेऊ नका, जेवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने उठून गट्टू चिंकीसाठी टिफिन तयार केला
आणि गट्टू चिंकी टिफिन घेऊन शाळेत गेले. संध्याकाळी दोघेही शाळेतून घरी आले आणि मम्मीकडे आपापले टिफिन देऊन फ्रेश होण्यासाठी गेले. मम्मी दोघांचे टिफिन बघून हैराण झाली. तिने गट्टू चिंकीला हाक मारली. गट्टू चिंकी आल्यावर ती त्यांना म्हणाली, हे काय टिफिन का नाही खाल्ला? मम्मी, आज बंटीचा बर्थडे होता. त्याने आमच्यासाठी बर्गर मागवले होते. बर्गर खाऊन आमचं पोट भरून गेलं, म्हणून मग टिफिन खाऊ नाही शकलो. अरे, पण तुमच्या दोघांच्या आवडीचा टिफिन बनवला होता आज. सगळं फुकट गेलं. आम्हाला फक्त बर्गर आवडतो, बाकी काही नाही. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस तर जरा अतिच झाले. गट्टू चिंकीने जेवणास नकार दिला. ते पप्पांकडे बर्गर मागू लागले. गट्टू, चिंकी, जेवून घ्या. तुमच्या आवडीचे पालक पनीर बनवले आहे आज. नाही, आम्हाला बर्गर पाहिजे आहे. बर्गर पाहिजे आहे. अरे बाळांनो, जास्त बर्गर खाणे शरीरासाठी चांगले नाही. बर्गर नाही तर पिझ्झा द्या, पण आम्हाला घरचं जेवण नको आहे. अशा प्रकारे गट्टू चिंकी हट्टच धरून बसले आणि मम्मी पप्पांना त्यांचे ऐकावेच लागले. पप्पांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा खाऊन गट्टू चिंकी झोपले. अशा प्रकारे गट्टू चिंकीला फास्ट फूडची सवय लागली होती. घरातील जेवण त्यांना आवडतच नव्हते. बस पिझ्झा बर्गर खाऊन ते आपली भूक भागवत होते. एके दिवशी गट्टू चिंकीच्या पोटात दुखू लागले, म्हणून पप्पा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गट्टू चिंकीचे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, यांची पचनसंस्था वेगाने खराब होत आहे. एवढ्या कमी वयात ही चांगली गोष्ट नाही. पप्पांनी डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितल्यावर डॉक्टर म्हणाले, मुलांनो, फास्ट फूड शरीरावर वाईट परिणाम करते. त्यामध्ये केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. फास्ट फूडचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून फक्त घरात बनवलेले जेवणच खाल्ले पाहिजे. पोटदुखीमुळे गट्टू चिंकी अशक्त झाले होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांनी पिझ्झा बर्गर तर बंद केला, पण त्यांच्या तोंडाला चवच राहिली नव्हती. घरातील जेवण सुद्धा धड खाता येत नव्हते. गरम गरम खिचडी भात खा, ताकद येईल. काहीच खावंसं वाटत नाही. जबरदस्तीनं खाल्लं तर उलटी होऊन जाईल. गट्टू चिंकीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि मम्मी पप्पा काळजीत पडले होते. तेवढ्यात गावावरून आजी आली. मम्मीने आजीला सगळे सांगितले आणि रडू लागली. मला तर काहीच सुचत नाहीये, काय करायचं ते. मी आली आहे ना आता, सगळं ठीक करेन मी. दुसऱ्या दिवशी आजी किचनमध्ये आलू पराठा बनवायला लागली. गट्टू चिंकीपर्यंत पराठ्यांचा वास गेला आणि त्यांना बरे वाटू लागले. असं वाटतंय किचन मध्ये काहीतरी स्पेशल डिश बनतीये. चल जाऊन बघूया. गट्टू चिंकी धावत किचनमध्ये आले. आजीने त्यांना देशी तुपासोबत गरमागरम पराठे दिले. पराठे खाल्ल्यानंतर गट्टू चिंकीच्या तोंडाची चव परत आली. अरे वा आजी, हे तर पिझ्झा बर्गर पेक्षाही टेस्टी आहे. हो, आणि पिझ्झा बर्गर पेक्षा कितीतरी पटीने हेल्थी सुद्धा आहे. हे तर फक्त बटाट्याचे पराठे आहेत. असे अजून अनेक प्रकारचे पराठे आहेत जे मी बनवू शकते. तू आम्हाला रोज नवीन नवीन पराठे खायला घालणार? हो, तर रोज खायला देणार आणि तुमच्या आईला सुद्धा शिकवून जाणार. मग काय, गट्टू चिंकीने पोटभर पराठे खाल्ले. आजीने बनवलेल्या पराठ्यांमुळे त्यांच्या तोंडाची चव परत आली आणि गट्टू चिंकीने फास्ट फूडला कायमचा टाटा बाय बाय केला. सँडविच. गट्टू चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे, मला माहितीये ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपं आहे. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आईबाबांना इम्प्रेस करू शकता. खरंच? मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे.
त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलंय. मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविचसाठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ताकोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. चीजमुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविचमध्ये चीज नाही टाकणार. हे एक हेल्दी सँडविच बनेल. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला, मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला, त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडंसं मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल. आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पिरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी. हो, नक्की या घरी. हा, ठेवतो. बाय. बाबा, आज काय तुम्ही सगळ्यांना थँक्यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीनं सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आईबाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील. तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीनं सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली. गट्टू आणि चिंकी दोघांनीही ॲप्रन्स घातले. तसं पाहायला गेलं तर ॲप्रन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आईसारखं किचनमध्ये काम करायचं होतं. अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल. चिंकीनं फ्रीजमधून ब्रेड काढले. गट्टूनं सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या. सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचनमध्ये सजल्या. चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी, तू चीज नाही घेतलं. नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार. आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं. आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ. येस, यू आर राईट चिंकी. चल बनवूया. गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ. त्यासोबत खूप सारं प्रेम. गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या. गट्टू, टमॅटो आणि काकडी एकदम गोल काप. हो चिंकी, समजलं. एकदम गोल गोल कापेन. पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेटमध्ये ठेवल्या. दुसरीकडे चिंकीनं 2 ब्रेड स्लाइस घेतले. चिंकी, चल तर सगळ्यात आधी आपण यावर टमॅटो ठेवूया. गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेडवर ठेवले. टमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी. मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेडवर ठेवले. त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेडवरती ठेवले. मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू. ओ, असं आहे का? तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा. अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्यासोबत. पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही. ओ, ओके चिंकी. गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं. अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही. अरे हो, आपण तर विसरलोच. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविचवरचा वरचा स्लाइस काढून घेतला. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला
आणि मग परत सँडविच कव्हर केलं. चिंकी सावकाश कर नाहीतर सँडविच जळेल. डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार. आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेटमध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून गट्टू आणि चिंकी प्लेटमध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले. चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू चिंकी, तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा, आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. "हां? खरंच मुलांनो? थँक्यू सो मच बाळांनो. बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते." हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. आई बाबा, माझ्याकडून आणि गट्टूकडून हे सँडविच सरप्राईज. आजच आम्हाला शाळेत शिकवलं. आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविचची चव चाखली. वाव, खूपच यम्मी झालंय. हो, खूपच छान झालंय बाबा. तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं. हो आई, मला अजिबात चटका बसला नाही. मकर संक्रांती. गट्टू आणि चिंकी आजीसोबत वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असतात आणि खूप गप्पा मारत असतात. आजी, हे कसं वापरायचं हे शिकव मला. हो बाळा, पण आता तुम्ही दोघे लहान आहात. आता फक्त माझी मदत करा. जेव्हा तुम्ही थोडे मोठे व्हाल तेव्हा कसं वापरायचं तेही शिकवेन. मी इतका मोठा तर झालोय आजी. एक काम कर, आतल्या खोलीतून तू पडदे घेऊन ये आणि उशांच्या खोळी काढून आण. त्या सुद्धा धुवायला टाकते. आणि चिंकी, तू इथेच थांब. मी मशीनमधून कपडे काढते. तू ते बादलीत टाक. मग तुझी आई ते वाळत टाकेन. ओके आजी. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अरे गट्टू, जरा जाऊन बघ बरं, कोण आलंय दारावर? तेवढ्यात तिकडे आई देखील हॉलमध्ये येते. नमस्ते, कसे आहात सगळे तुम्ही? आम्ही छान शर्माजी. तुम्ही कसे आहात? कसं येणं केलं? एकदम छान. काही दिवसात मकर संक्रांत येते. या वर्षी आम्ही ठरवलंय की सोसायटीमधल्या सगळ्या मुलांची पतंगाची स्पर्धा घ्यावी. पतंग स्पर्धा? हो बेटा, काईट कॉम्पिटिशन. आम्हाला वाटतं सगळ्या मुलांनी पतंग आपल्या हाताने करावेत आणि 14 जानेवारीला मैदानात पतंग उडवावेत. ज्याचा आकाशातला पतंग अतिशय छान दिसेल त्याला आम्ही विजेता बनवणार आहोत. आणि तिथेच तिळगुळ, पापडी, त्याचप्रमाणे फरसाण आणि खिचडीचं आयोजन करणार आहे. त्यामुळे तिथेच सगळ्यांना लंच करायचंय. आणि हो, हे लक्षात ठेवायचंय की कुणी चायनीज मांजा आणायचा नाहीये. त्याने हातही कापतो आणि कधी कधी त्याला लटकून पक्षी मरतात. ठीक आहे, आम्ही लक्षात ठेवू. हा आपला सण आहे. आपण छान साजरा करू आणि चांगले धागे वापरू. आणि शर्माजी तिथून निघून जातात. आई, मी आणि चिंकी सुद्धा पतंग बनवू. हो, तुम्ही बाबांसोबत जाऊन रंगेबिरंगी कागद आणा. 2 दिवसांनी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री गट्टू आणि चिंकी पेज कट करत असतात. माझी नक्कल नको करू गट्टू. मी सूर्याचा पतंग बनवतीये. हरशील तू. मी तर ड्रॅगन बनवतोय. सगळ्यात उंच उडेल ड्रॅगन. माझं डिझाईन बघायला नको येऊ. मी आईच्या खोलीत जाऊन पतंग बनवतो. तूच हरशील. माझं डिझाईन बघायला नको येऊ. आई बाबा दोघांचं बोलणं ऐकून हसू लागतात. मकर संक्रांतीचा दिवस येतो. सगळी मुलं आणि सोसायटीतली लोक मैदानात जमा होतात. तेवढ्यात एक माईक घेऊन सोसायटीतले अंकल भाषण देतात. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आजचा दिवस संपूर्ण भारतात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये 1 दिवस अगोदर लोहरी साजरी झाली, तर दक्षिणेत पोंगल. आणि आपण यासाठी साजरा करतो की सूर्यदेव आता वरती आलेले आहेत. भारतात आता गरमीची सुरुवात होतेय. आजच्या दिवशी सगळे ग्रह एका रांगेत येतात. ते कसं काका? मुलांनो, सगळ्यांना माहिती आहे की सगळे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात. आजच्या या संक्रांतीच्या दिवशी सगळे ग्रह एका रांगेत येतात. याला तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये भूगोलात वाचाल. वाव. आणि हो, आता सुरू होते आपली प्रतियोगिता. ज्याचा पतंग अतिशय सुंदर असेल आणि ज्याचा पतंग जास्तीत जास्त पतंग काटेल, तो ही बक्षीस जिंकेल.
यानंतर सगळी मुलं गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, गुड्डू नाचू लागतात. जिंकणार तर मीच, माझा पतंग सगळ्यांना कापेल. नाही, माझा पतंग सगळ्यात जास्त उडणार आहे, बघ तू. चिंकी आणि गट्टू सगळ्यांना बघत असतात. ते बाबांकडे पाहू लागतात. तेव्हा बाबा म्हणतात, अरे टेन्शन घेऊ नका, तुम्ही दोघांनी खूप मेहनत घेतलीये. अरे तुमच्या पतंगाला मांजा बांधा आणि उडवा चक्रीसह. बाबा, पण मला मांजा नाही बांधता येत. अरे मी बांधून देईन, चिंता करू नका. सगळी मुलं आपापल्या पॅरेंट्स सोबत वेगवेगळ्या जागी उभे राहतात आणि आपापल्या पतंगाला कन्नी लावू लागतात. तेवढ्यात बंटीचा अगोदर पतंग आकाशात उंच उडतो आणि सगळी लोक टाळ्या वाजवू लागतात. सोसायटी अंकल माईकवर बोलतात, आणि हा उडाला बंटीचा पतंग, किती छान आहे, सिंहाच्या तोंडाचा. असं वाटतंय आज बंटी जिंकेल. नाही बाबा, फक्त मला जिंकायचंय. अरे बाबा, आधी पतंग तर उडव. गुड्डीचा पतंग थोडासा वरती उडून झाडात अडकतो आणि खाली येतो. तिकडे हरी कुत्र्याच्या तोंडाचा पतंग उडवतो, जो बंटीच्याही पतंगापेक्षा वर जातो. माझा पतंग सगळ्यात वर. थांब बंटी, मी तुझा पतंग आता कापतो. इकडे गट्टू सुद्धा ड्रॅगनचा पतंग बाबांच्या मदतीने आकाशात उडवतो. मजा आली बाबा. अरे हे काय, गट्टूचा पतंग आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि सुंदर आहे. एकदम हिरव्या रंगाचा ड्रॅगन दिसतोय. आता बघूया तो आकाशात किती वेळ टिकून राहतोय. इकडे बंटी आणि हरीच्या पतंगाचा गोत लागतो आणि बाकी मुलं टाळ्या वाजवून नाचू लागतात. हरी हरी हरी. तर काही मुलं बंटीसाठी ओरडत असतात, बंटी बंटी बंटी. तिकडे गट्टूचाही पतंग बाकीच्यांच्या सोबत हळूहळू येऊ लागतो. तर चिंकी अजूनही तिकडे कन्नीच बांधत असते. ती हे सगळं बघून रडू लागते. बाबा, माझी पतंग, अशाने तर मी हरेनच. असं नाही बोलायचं बेटा, तू हळूहळू उडव. इकडे हरी बंटीचा पतंग कापतो. सगळी मुलं जोर जोरात हरी हरी म्हणून ओरडू लागतात. गट्टू ये, आता 2 मिनिटात तुझा ड्रॅगन पतंग कापतो. थांब, आलोच. थोड्याच वेळात गट्टू आणि हरीच्या पतंगामध्ये गोत सुरू होते. तिकडे गुड्डी आणि चिंकी दोघीही रडत असतात. गुड्डीचा पतंग झाडाला अडकलेला असतो आणि चिंकीचा पतंग मात्र थोडासा फाटल्यामुळे उडूच शकत नाही. अगं चिंकी, काही हरकत नाही. ते बघ, इकडे बघ, गट्टूचा पतंग केवढा वर गेलाय बघ, त्याला सपोर्ट कर. अशी हार मानायची नाही. गट्टू आणि हरीच्या पतंगामध्ये जोरदार चढाओढ सुरू असते. सगळी मुलं दोघांसाठीही हुटिंग करत असतात. आजी, आई, बाबा आणि इतर पॅरेंट्स सुद्धा सगळे टाळ्या वाजवत असतात. थोड्याच वेळात गट्टूचा ड्रॅगन पतंग हरीच्या पतंगाला कापून टाकतो. ये कटली. चिंकी धावत येऊन आनंदानं गट्टूला मिठी मारते. जिंकलो. तेवढ्यात थोड्या वेळात सोसायटी अंकल विजेत्याची घोषणा करतात, आणि आजच्या स्पर्धेचा विजेता आहे गट्टू. बाकी मुलांनी सुद्धा खूप छान पतंग बनवले. माझी सगळ्यांना विनंती आहे की आता सगळ्यांनी खाऊन घ्यावं आणि शेजारी लावलेल्या डीजेवर नाचावं. तसंच आपण संध्याकाळी लाईटवाले पतंग आकाशात उडवू. गट्टू एकदम खुश होऊन जातो. सगळी लोक मैदानात लावलेल्या टेंट मधल्या खिचडी आणि तिळगुळाचा आनंद घेऊ लागले. पप्पा वर्सेस मम्मी. चिंकी पप्पांची परी होती आणि गट्टू मम्मीचा लाडका. दोघांचंही मम्मी पप्पांवर खूप प्रेम होतं. पण निर्णय घेते वेळेस चिंकी पप्पांची साईड घ्यायची आणि गट्टू मम्मीच्या बाजूला उभा राहायचा. एके दिवशी दोघे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. पप्पा जास्त पॉवरफुल आहेत की मम्मी? माझी मम्मी पप्पांपेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. तेवढ्यात मम्मी तिकडे आली आणि गॅलरीमध्ये उभे असलेल्या पप्पांना ती आवाज देऊ लागली. अहो, ऐकलत का? सिलेंडर संपलाय. स्टोर रूम मधनं सिलेंडर घेऊन या. हे ऐकताच चिंकी जोर जोरात हसू लागली. काय झालं चिंकी? नाही, काहीच नाही ग. तू जा, पप्पा सिलेंडर घेऊन येतच असतील, हो ना गट्टू? चिंकी पुन्हा हसू लागली आणि गट्टूला मात्र राग आला. तेवढ्यात पप्पा वजनदार सिलेंडर बाहुबलीप्रमाणे खांद्यावर उचलून किचनच्या दिशेने निघाले. बघितलंस? पप्पा बाहुबली सारखे पॉवरफुल आहेत. मम्मी तर सिलेंडर हलवू पण नाही शकत. हो ठीक आहे, पप्पा सिलेंडर उचलू शकतात, पण किचन मध्ये तासन तास उभं राहून आपल्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच
संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचा डिनर थोडीच ना बनवू शकतात. आई हातामध्ये झाडू पोता घेते ना, तेव्हा चुटकीसरशी घर साफ होतं. पप्पा खाली वागतात तेव्हा त्यांच्या कमरेत दुखू लागतं. मम्मी एवढी सगळी कामं पटापट करते, तरी तिची कंबर दुखत नाही. तर मग पप्पांपेक्षा जास्त पॉवरफुल मम्मीच आहे ना. हे ऐकताच चिंकीला राग आला. नाही, पप्पा पॉवरफुल आहेत. नाही मम्मी. नाही पप्पा. दोघांचं भांडण ऐकल्यावर पप्पा मम्मी हॉलमध्ये आले. गट्टू चिंकी, का भांडताय तुम्ही दोघं? मम्मी बघ ना, चिंकी म्हणते की पप्पा जास्त पॉवरफुल आहेत, तू नाहीस. अरे मग याच्यामध्ये चुकीचं काय? चिंकी अगदी बरोबर बोलते, मी तर आहेच पॉवरफुल. हे ऐकताच मम्मी हसत म्हणाली, असं आहे तर मी तुम्हाला चॅलेंज करते. मी जे करू शकते ते तुम्ही करू शकाल? येस, कम ऑन पप्पा, चॅलेंज एक्सेप्ट करा. हो हो का नाही. सांग ना काय करायचं ते. सिंपल आहे. आज आपण दोघं मिळून जेवण बनवायचं. तुम्ही तुमच्यासाठी आणि चिंकीसाठी बनवायचं आणि मी माझ्यासाठी आणि गट्टूसाठी बनवेन. हे तर चीटिंग आहे ना मम्मी. पप्पा तर जेवण बनवतील, पण तू पप्पांसारखं ऑफिसला जाऊ शकशील, त्यांच्यासारखी कार चालवू शकशील. बाळा, जरा आपल्या पप्पांना विचार. तुमच्या दोघांच्या जन्माआधी मी सुद्धा ऑफिसला जायचे. तुमच्या पप्पांना ऑफिसमध्ये ड्रॉप करायचे आणि कार घेऊन माझ्या ऑफिसला जायचे. ते तर तुमच्या जन्मानंतर मला ऑफिस सोडावं लागलं. ठीक आहे, तर मग आम्हाला तुझं चॅलेंज मंजूर आहे. आता होईल महामुकाबला, मम्मी वर्सेस पापा. स्पर्धेला सुरुवात झाली. पप्पा आणि मम्मी किचन मध्ये भाज्या चिरू लागले, पण मम्मीचे हात पप्पांपेक्षा जोरात चालू लागले. येस. गट्टूला विश्वास होता की पप्पा मम्मीला हरवणं शक्यच नाहीये, कारण की जेवण बनवणं हे त्यांना कधीच जमणार नव्हतं. पण चिंकीला मात्र पप्पांवर पूर्ण विश्वास होता. दोघांनी गॅसवर आपापली भाजी ठेवली आणि दोघं कणिक मळू लागले. आता पप्पा मम्मीपेक्षा पुढे होते, ताकद लावून कणिक मळत होते. येस, पप्पा पप्पा पप्पा, कम ऑन पप्पा. दोघांनी कणिक मळली आणि पोळ्या लाटू लागले. पप्पा पटापट पोळ्या लाटत होते आणि त्या गोलही बनत होत्या. सोबतच आईच्या पोळ्यांप्रमाणे गोल गोल फुग्यांसारख्या फुलत देखील होत्या. वा पप्पा, तुमचं हे टॅलेंट तर मला माहितीच नव्हतं. कुठून शिकलात तुम्ही पोळ्या करायला? कॉलेज लाईफ मध्ये बेटा, जेव्हा आम्ही सगळे बँगलोरला एका फ्लॅट मध्ये राहायचो, तेव्हा नेहमी मीच पोळ्या बनवायचो. पप्पा मम्मींनी मिळून जेवण बनवलं आणि महामुकाबला संपला. स्पर्धा समाप्त झाली आणि कमालीची गोष्ट तर ही आहे, दोन्ही स्पर्धक या परीक्षेमध्ये यशस्वी झाले. आता वेळ झाली रिझल्टची. मग काय, गट्टू चिंकी डायनिंग टेबलावर बसले. पप्पांनी चिंकीला जेवण वाढलं आणि मम्मीने गट्टूला. दोघांनी एक एक घास घेतला आणि जेवायला सुरुवात केली. वा मम्मी, आज तर जास्तच चविष्ट जेवण बनवलेस तू. खूप मजा आली मला. पण बिचारी चिंकी, पहिला घास घेताच ती बिचारी जोर जोरात खोकू लागली होती. तिच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहू लागलं होतं. तिने विचित्रच तोंड बनवलं आणि पाणी पिऊ लागली. काय झालं? जेवण व्यवस्थित नाही बनले का? पोळ्या तर ठीक आहे, पण भाजी, तिखट आणि मीठ खूप जास्त आहे. तोंड पोळलं माझं. हे ऐकताच नाराज झालेल्या पप्पांनी आईकडे पाहिलं. मम्मी समजली आणि पटकन पप्पांनी बनवलेली भाजी उचलून ती किचन मध्ये पळाली. थोड्या वेळानंतर आई भाजी घेऊन परत आली आणि तिने ती भाजी चिंकीला वाढली. आता खाऊन बघ. चिंकीने एक घास खाल्ला आणि ती चमकलीच. वा मम्मी, सगळा तिखटपणा गायब झाला आणि मीठही बेताच आहे. तू असं काय केलंस? काही नाही, थोडंसं पाणी आणि चिंच घालून भाजी पुन्हा शिजवली आहे. हे ऐकताच पप्पा हसत हसत म्हणाले, पाहिलंस का मम्मीचं टॅलेंट? मी तर मस्करी करत होतो. खरा पॉवरफुल मी नाही, तुझी मम्मीच आहे. ये, मम्मी जिंकली, मम्मी जिंकली. हो बाबा, आता आपल्यालाही मान्य करावंच लागेल, मम्मी खूप पॉवरफुल आहे. असं नाहीये बाळा, आम्ही दोघंही तुमची मस्करी करत होतो. आम्ही दोघंही पॉवरफुल आहोत. मेल आणि फिमेल दोघंही पॉवरफुल तेव्हा असतात जेव्हा ते एकत्र असतात. दोघांपैकी एकाने जरी साथ सोडली तर दुसऱ्याची पॉवर आपोआप कमी होते. तुमचे पप्पा जे करू शकतात ते मी नाही करू शकत. आणि तुमची मम्मी जे करू शकते ते मी नाही करू शकत. पण तुम्ही दोघंही मिळून खूप काही करू शकता, हेच ना? अगदी बरोबर. मग आज आपल्याला काय शिकायला मिळालं?
हीच की आपण कधीही घमेंड करू नये. प्रत्येक माणसामध्ये एक वेगवेगळं टॅलेंट लपलेलं असतं. आपल्याला एकमेकांचा सन्मान केला पाहिजे आणि मिळून मिसळून राहायला पाहिजे. तर मग चला आपण हे सगळं जेवण एकत्र मिळून संपवूया. जेवण थंडही होतंय आणि भूकही लागली आता. काय म्हणणंय? हो नक्कीच. मग काय, गट्टू चिंकीच्या सोबतच मम्मी पप्पाही जेवायला बसले आणि जेवणावर तुटून पडले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.